जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यामध्ये डोंबिवलीच्या 3 समावेश आहे, तर पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्यासोबत आहेत। ते सध्या पर्यटक हेमंत जोशी जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या घराच्या बाहेर आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। सूरज, आपण आता सध्या हेमंत जोशी यांच्या घरापाशी आहात। त्यांच्या घरामध्ये कोणी आहे का? त्यांच्या आजूबाजूला कोण आहे? त्यांच्या संदर्भामध्ये काही माहिती कळू शकते का? नक्की मी दाखवतोय की हे जे जोशी आहेत त्यांचे नेबर्स आहेत आणि खूपच भावूक आहेत, कारण की या हल्ल्यामध्ये त्यांना जेव्हा ही माहिती मिळाली की ते सध्या त्यांच्यामध्ये नाही आहे, आपण पाहू शकता की इथे अश्रू थांबत नाही आहे। मॅम, ही घटना जेव्हा घडली ह्याची माहिती आपल्याला मिळाली असेल, म्हणजे फॅमिलीचं रिॲक्शन, मी तुमचं रिॲक्शन पाहतोय। घटना मला 5:30-6ला कळालं की असं असं झालं, पण सुरुवातीला फक्त 2च नावं आम्ही बघितली, त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो की आमचा हेमंत सुखरूप आहे। पण नंतर 11:30ला जेव्हा मला कळालं की हेमंतही गेला, तेव्हा आमचे अश्रू अनावर झाले आणि आम्ही पचवू शकत नाही हे दुःख आमच्या सोसायटीतले लोक, कारण तो बिल्डिंगचा सेक्रेटरी होता आणि सगळी कामं अगदी व्यवस्थितपणे करत होता। गुप्ताजी तो आणि मी चेअरमॅन आहे सेक्रेटरीचे। आठवड्यातून 2दा सोसायटीच्या चांगल्या कार्याबद्दल म्हणजे डिस्कस व्हायचं आमचं आणि तो करायचा। आपण म्हणजे आपलेही अश्रू थांबत नाही आहे। जोशी यांच्या घरी कोण कोण राहायचे, त्यांचा स्वभाव कसा होता, म्हणजे तुमचा एवढं कनेक्शन हे समजत? जोशींच्या घरी स्वतः हेमंत, त्याची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव हे 3 राहायचे आणि वडील आजारी असल्यामुळे ते डे केअरला ॲडमिट आहेत। आपण हे त्यांच्या नेबर आहात, बाजूलाच राहतात तुम्ही? ॲक्च्युली मी 5 वर्षांनी त्यांच्याकडे राहतोय। एकदम सज्जन माणूस आहे, एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेबली, म्हणजे ऐकलंय ते एकदम, म्हणजे आय कांट बिलीव्ह, विश्वासच बसत नाही आहे। हां, मी लगेच साहेबांना, पण मला काल न्यूज आल्यावर मी लगेच साहेबांना विचारलं, म्हटलं काय असं असं झालं, काय आहे? त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही आहे। ह्यात आपण ऐकलं की इथे लोक भावुकही आहेत, त्यांना रागही देखील आहे की या प्रकारे ज्यांच्या हातात वेपन नव्हते, जे फिरायला गेले होते, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारण्यात आलं। आपण म्हणजे बदला कसा घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या प्रकारची जी घटना घडते, दहशतवादी येतात, हल्ला करतात, सर्वसामान्यांना मारून जातात? बदला तर घ्यायलाच पाहिजे, कारण हा भ्याड हल्ला आहे। त्यांनी म्हणजे धर्माचा वापर करून, म्हणजे धर्म विचारून त्यांनी शूट केलेला आहे। त्याच्यामुळे याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन झालीच पाहिजे। आपण काय म्हणाल, कसे म्हणजे जोशींचा जर नेचर मी विचारला तर तुम्ही एवढ्या वर्षांपासून त्यांना? आम्ही भागशाळा मैदानामध्ये दररोज फिरायला येतो, तर ते आम्हाला दृष्टीस पडायचे। परंतु काल काश्मीर येथे झालेल्या या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला, ही बातमी ऐकून अतिशय दुर्दैवी वाटतं। तर मला असं म्हणायचं आहे की आपण 356 कलम हटवलं, अजून काही काश्मीर 70 कलम हटवलं, अजून काही आपण त्यामध्ये उपाययोजना केल्या की काश्मीरमधली परिस्थिती सुधारावी, परंतु ती परिस्थिती सुधारल्याचं काही हे चिन्ह नाही आहे। ती परिस्थिती अशा प्रकारची जर हल्ला होत असेल तर हा मूलभूत अधिकारांचा हनन आहे आणि ते रोखणं हे काम सरकारचं आहे। तर त्या हे हल्ले जाणीवपूर्वक टार्गेट करून धर्माच्या आधारे केले तर हे फार निंदाजनक आहे। तर यावर जर उपाय करायचा असेल तर तिथं सर्व धर्मीय लोकांची संख्या वाढली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आपण काय म्हणाल, आपण ही इथे राहता, ज्या प्रकारे हा हल्ला झालेला आहे, कशा पद्धतीने बदला घ्यायला पाहिजे, या प्रकारचे दहशतवादी हल्ला परत भविष्यात होऊ नये? हे बघा, हे जे आता आपण तिथं फिरण्यासाठी जातो, आनंदासाठी जातो, हे भारताचं नंदनवन म्हणून आपण काश्मीर म्हणून म्हणतो, आणि अशा मुलांना आपण सुट्या लागल्यानंतर तिथे आनंदाच्या याच्यामध्ये जातो आणि त्यामध्ये असं भ्याड हल्ला होणे हे खूप दुःखदायक गोष्ट आहे। तर त्यावरती सरकारने ताबडतोब स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पब्लिक विचार करेल की काश्मीरला जायचं की नाही फिरायला, की असं आम्ही सेफ नाही आहेत
कसं जायचं आम्ही तिथे? तुमचेही मित्र होते, काय आठवण आहे? मित्र म्हणजे हेमंत हा मी 12 ते 13 वर्ष झाले समोरासमोर राहतो. तो सेक्रेटरी आहे बिल्डिंगचा. सर्वांशी मनमिळावूर त्याचं वक्तृत्व आहे. सर्वांशी गोड बोलतो, सर्वांशी एकदम छान बोलणं, त्याचं सर्वांशी ओळख हे करणं सर्व. आणि मुलगा पण खूप छान आहे. खूप बोलणं 10वीत होता तो. आणि असं आम्हाला एकदम ऐकायला येणं म्हणजे खूप दुःखदायक गोष्ट आहे. खूप म्हणजे आम्हाला शॉक बसला त्या गोष्टीविषयी. सध्या घरी कोण कोण राहत? आता घरी कोणीच नाही आहे. त्यांच्या तिघं राहतात. ते तिघं रविवारला तिकडे गेलेले होते काश्मीरला. आणि त्यांचे वडील जे आहेत ते वृद्धाश्रमात आहेत. हां, त्यांना अजून माहीत नाही. नाही माहीत नाही त्यांना. आणि त्यांच्या मिसेसला पण माहीत आहे की ते माहीत नाही. कारण 5:30 वाजता ध्रुवाचा ज्या वेळेला मेसेज त्याच्या मामाला आला की आम्ही सेफ आहेत असं म्हणून त्याचा मेसेज आला. म्हणून आम्ही शांत होतो की बा सेफ म्हटल्यावरती. म्हटलं हे व्यवस्थित आहे. पण रात्री असं ऐकायला येणं म्हणजे खूप दुःखदायक गोष्ट आहे. शॉकिंग न्यूज आहे. काय आपली अपेक्षा काय, म्हणजे ह्या प्रकारचे जे भ्याड हल्ला होतोय, आपण आपली काय अपेक्षा आमची सर्वांची हीच आहे, सर्व लोकांची, की बुवा आम्ही जे फिरायला जातो आम्ही सेफ आहे का तिथे, त्यावरती सरकारने ताबडतोब त्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे सरकारनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.